अहो, खरंच गरज आहे का नित्याला कॅनडाला पाठवायची? आणि मुळात मला हेच माहीत नाही तिथे अग्निहोत्रींची ब्रांच कधी ओपन झाली ते. एकाएकी तर झाली नसणारच ना. अजून काय काय मला माहीत नाही ते एकदाच काय ते सांगून टाका, म्हणजे नंतर समजल्यावर मला वाईटही वाटणार नाही आणि आपलं युद्धही होणार नाही. सियाच्या या चिडलेल्या वाक्यावर अग्नेयला तर क्षणभर मनात धडकीच भरली. कारण सियाला आरव कुठे आहे आणि रीटा आणि विष्णू त्याच्या सोबत आहेत याबद्दल अग्नेयने काहीच कल्पना दिली नव्हती. ती जेव्हा पण विचारायची तो उगाच उडवा उडवीची उत्तरं द्यायचा. आरव बद्दल विषय काढलेला तसाही त्याला आवडायचा नाही. पण नंतर ती खूपच मागे लागल्याने विष्णू आणि रीटा दुबईला शिफ्ट झालेत एवढंच त्याने खोटं तिला सांगितलं होतं. कारण तिचा स्वभाव जाणून होता तो. जर तिला कळालं असतं रीटा आणि विष्णू आरव सोबत आहेत तर रेग्युलर त्यांच्याकडून अपडेट घेत स्वतःचा जीव तोडत बसली असती ती. त्यात ड्युरिंग प्रेग्नेन्सी तिला लो बीपीचा प्रॉब्लेम सुरू झाल्याने तिला या गोष्टीचा कोणताच स्ट्रेस द्यायचा नव्हता. त्यानंतर ती जेव्हाही रीटाला व्हिडिओ कॉल करायची तेव्हा रीटाही घरातच असल्याने सियालाही तिच्यावर कधी डाऊट आलाच नाही. आत्ताही सिया बाळाला फीड करत सोफ्यावर काम करत बसलेल्या अग्नेयावर तणतणत होती. पण तो आहे की शांततेत तिची चिडचिड ऐकत लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसलेला. तसही त्या बिचाऱ्याकडे पर्याय तरी होता का? कारण त्याचं कोंबडीचं पिल्लू आता परिपक्व कोंबडीचे झालं होतं. अहो, काय काय विचारते मी तुम्हाला. अशीच तासातासाने उत्तरं द्यायची असतील तर सांगा तसं, म्हणजे मी काही विचारतच नसते. पोरीचं तोंड बंद होत नाही आणि बापाचं तोंड उघडत नाही. सियाची अग्नेयाला शांत बघून आता जास्तीची चिडचिड सुरू झाली. नित्याला कुठे लांब पाठवायला तिचं मन तयारच होत नव्हतं. झाल्या घटनेनंतर ती स्वतःच इतकी धास्तावली होती की तिला आता कोणाला गमावण्याची ताकदच उरली नव्हती. अग्नेयाने तिचा खोल गेलेला आवाज ऐकून एक नजर त्याच्या प्रिन्सेसकडे पाहिलं तर ती अजूनही किटोला दूध पाजवत तिच्या केसात हात फिरवत तिला झोपवत होती. हा क्षण अग्नेयाच्या आयुष्यातला सर्वात बेस्ट आणि सुखावणारा क्षण असायचा. सियाच्या चेहऱ्यावरचं ते मातृत्वाचं तेज नेहमीच वेडावून सोडायचं त्याला. पण तिचा लाल झालेला नाकाच्या शेंडा तिच्या मनात खतखतणारा राग दाखवायला पुरेसा होता. आणि ह्या किंगला त्याची क्वीन नाराज झालेली कशी चालणार होती ना. तिचा उतरलेला चेहरा बघून अग्नेयने हातात सुस्कारा सोडला. नित्याला पाठवण्यासाठी सियाला म्हणवणं अवघड आहे हे माहीत होतं त्याला. पण नित्याला जर आधीसारखं जिवंत करायचं असेल तर तिला तिच्या कोशातून बाहेर येणंही गरजेचं होतं. सियाने किटो झोपल्याची खात्री होताच तिला स्वतःपासून लांब करत ती तिला उचलून आता प्रेमाने थोपटू लागली. तसं अग्नेयाने त्याचा लॅपटॉप बंद करून तो तिच्या जवळ आला आणि त्याने हळूच त्याच्या या छोट्या प्रिन्सीला स्वतःकडे घेऊन सियाच्या बाजूलाच असणाऱ्या तिच्या त्या कंप्लीट वुडनाच्या बेबी बेडवर झोपवलं, जो सगळीकडून अगदी पॅक होता आणि लागेल तसं स्विंगही करता यायचा. तिच्यासाठी अग्नेयाने स्पेशल बनवून घेतला होता तो बेड, जेणेकरून सियाला रात्रीचं लगेच तिला घेता येईल. त्याने तिच्या अंगावर व्यवस्थित तिचा ब्लँकेट टक इन करून तिचा गोंडस चेहरा मनात साठवून तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि येऊन आपल्या फुगलेल्या प्रिन्सेसच्या बाजूला बसत तिला मिठीत घेतलं. आणि बस, आत्ता कुठे जाऊन त्यालाही अगदी शांत वाटलं होतं. काय करणार, ह्या त्याच्या जाण्याशिवाय जगणं त्याला शक्यच नव्हतं. अहो, त्याने मिठीत घेताच सियाने चेहऱ्यावर करत त्याच्याकडे पाहिलं. तसं तिच्या चेहऱ्यावरची
ती भीती, काळजी आणि गोंधळ बघून त्याने आधी तर तिच्या ओठांवर स्मोच करत तिला अजूनच कवटाळून घेतलं. तिला इतकं स्ट्रेस बघून त्याला नेहमीच त्रास व्हायचा आणि आरवच्या कृपेने या 2 वर्षात ती फक्त स्ट्रेसच असायची. अहो, आधी मला सांगाल का, नित्याला असा अचानक कॅनडाला पाठवल्याचा निर्णय तुम्ही का घेतलात? तुम्ही तिचा प्रॉब्लेम विसरताय का? अजून ती सावरली नाही आहे. अजूनही तिला आपली गरज आहे. तिच्या सायकॅट्रिस्टने काय सांगितलेलं हे तुम्ही कसे विसरू शकता? आपण तिला एकटं कुठेच नाही सोडू शकत. ती स्वतःचीच दुश्मन होऊ शकते. अहो, आपल्यासाठी सध्या तेही आपलं एक बाळ आहे, ज्याला आपल्याला प्रेमाने जपायचं आहे. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाठवा ना. मी नित्याच्या बाबतीत कोणतीच रिस्क नाही घेऊ शकत. माझं मन तयारच होणार नाही. बोलता बोलताच सियाचा कंठ अगदीच दाटून आला. तसं तिने पटकन अग्नेयच्या मानेत चेहरा लपवला. त्याला तिचे अश्रू आवडत नाहीत म्हणून ओढ दादात आवळत कसबस स्वतःला अडवलं होतं तिने. पण तरी तिचं मन नित्याला कुठेही पाठवायला सध्या प्रचंड घाबरत होतं. तिची अवस्था सियाग्नी सोबत या पूर्ण वास्तूने स्वतःच्या डोळ्यांनी बघितली होती. तिच्यासाठी अग्नेयने अक्षरशः पाण्यासारखा पैसा ओतला होता. म्हणून तर आत्ता कुठे जाऊन ती थोडी रिस्पॉन्स करायला लागली होती ना. सिया अशीच रिॲक्ट करणार हे माहीत असल्याने अग्नेयने मनातच नकारार्थी मान हलवली आणि त्याच्या या प्रिन्सीच्या गोडवाल्या मम्माला उचलून त्याच्या मांडीवर घेतलं. अजूनही त्याची प्रिन्सीही त्याच्या मांडीवर इतकी खेळली नसेल. त्यापेक्षा जास्त या बयेचाच हक्क होता त्याच्यावर. जाना, तुला नाही वाटत आपण आता नित्याला थोडं मोकळं सोडलं पाहिजे? अग्नेयने अगदी अलगद सियाचा क्लिप काढून त्याचे हात आता प्रेमाने तिच्या केसात फिरू लागले. वाटतं ना, म्हणून तर तिने 1 वर्षापासून ऑफिसही जॉईन केलं आहे ना. आणि तिच्या कामाने तुम्हाला इम्प्रेसही करून झालंय तिचं. अहो, ती हळूहळू एक पायरी चढत असताना मध्येच तिला 4 पायऱ्या चढायला लावणं योग्य राहील का? सियाने अग्नेयच्या हृदयावर डोकं टेकवत आता ती शांत आवाजात पुटपुटली. त्याच्या बोलण्यावर तीही गंभीर होऊन विचार करत होती. प्रिन्सेस, ऑफिसमध्ये ती आपल्या सगळ्यांच्या शेलमध्येच राहते. त्यात तू तिला तुझ्या केबिन मध्येच बसवून घेतलंय. भले तू रेग्युलरली ऑफिसला येत नसली तरी ती त्या केबिन सोबत फक्त कम्फर्टेबल झालीये. पण आता जर ती थोडी बाहेर पडली तर तिचाच गमावलेला कॉन्फिडन्स नव्याने मिळेल तिला. तिच्या सायकॅट्रिस्टनेही आपल्याला तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला सांगितलंय ना. अग्नेय सियाला अगदी प्रेमाने समजवत होता. या 2 वर्षात तर त्याच्यात तिच्या प्रतीच्या प्रेमाने लिमिट क्रॉस केलेली. त्याने ऑफिशियली तिला कव्हरवर आणलं होतं. म्हणून आता सगळे अग्नेय अग्निहोत्रीच्या वाईफला ओळखत होते. त्यात तिने त्याला त्याची प्रिन्सी दिल्यापासून तर त्याचं तिच्यावरचं प्रेम परवान चढलेलं. खूप जीव होता त्याच्या दोन्ही परींवर. अहो, तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही परत एकदा विचार करा ना. जेव्हा मी माझ्या आईला गमावलेलं तेव्हा किती तुटली होती तुमची सिया. तिला वाचवण्यासाठी किती काय केलात तुम्ही. फॉरेनवरून डॉक्टर मागवले होते, पण कदाचित तिच्या मुलीला तिच्या संसारात खुश बघून तिने कधी ते डोळे उघडलेच नाही. तेव्हा कीटो माझ्या पोटात होती. 7 मंथ पूर्ण झालेले मला. किती विखुरलं होतं माझं आयुष्य. पण तेव्हा तुम्ही आणि तुमच्या प्रेमाने सांभाळून घेतलंय मला. आई आणि आजीने तर दिवस रात्र माझी काळजी घेतली. पण नित्या, तिने त्या लेकराने तर तिचं सगळंच गमावलं आहे. तिचे आई बाबा जे की तिचं सर्वस्व होतं
किती जीव होता तिचा तिच्या वडिलांवर आणि त्यांनी काय काय केलं हे ऐकून किती विखुरलं होतं ते बाळ. कारण तिला ते सत्य तिच्या प्रेमाने आरवने दाखवून दिलेलं आणि तिला सोडून दिलेलं त्याने. जेव्हा मला गरज होती तेव्हा माझ्या प्रेमाने सावरलं मला, पण तिच्या प्रेमाने तिला पूर्णतः संपवून टाकलं. त्या हसणाऱ्या खिदळणाऱ्या बाहुलीला पूर्णतः मारून गेला तो. आणि ह्यासाठी मी आरूला कधीच माफ नाही करणार. बोलता बोलताच सियाचा कंठ जड होऊन तिची त्याच्या गळ्याभोवतीची गुंफण घट्ट झाली. तो दिवस आठवून आजही तिच्या शरीराची थरथर व्हायची. किती भयानक फेज होता तो आयुष्यातला, ज्याला तिलाच काय तर त्या वास्तूच्या भिंतींनाही कधी आठवायचं नव्हतं. पूर्ण 1 वर्ष हे मेन्शन सगळं संपलं या आविर्भावात जगत होतं. स्मशानासारखी शांतता पसरली असायची या घरात. पण जसा किटोचा जन्म झाला तसे या मेन्शनचे श्वास परत चालू झाले. प्रत्येकाच्या हृदयावरचं दुःख सरून प्रत्येक जण जगू लागलेलं. तिच्या बाललीलेत सगळंच विसरून नव्याने स्वतःला सावरू लागलेले. जाना, डोंट ओके, नाहीतर मी तुला लांब करेन हा. तिचं मुसमुसणं सुरू झालेलं बघून अग्नेय तिला रागे भरतच होता की उफ. पुढच्या सेकंदाला त्याने त्याचे ओठ दाताखाली दाबत डोळे घट्ट ओढून घेतले. कारण त्याच्या या आगाऊ पाखराने त्याच्या मानेवर चांगलाच बाईट केलेला. असंच तर वेडं करून सोडायची ती त्याला. त्याने लांब करतो बोलल्यावर तिला राग आला हे त्याला समजायला नको का? पण आत्ता त्याच्या बोलण्यावर तिला एकाएकी शांत झालेलं बघून त्यालाच कसं तरीच झालं. लाईफ होता तो तिची आणि त्याच्याशिवाय तिचा आता होतच कोण ना. म्हणून त्याला घेऊन तिचं मन खूपच हळवं झालेलं. ओके रिलॅक्स बच्चा, आय एम सॉरी. मी असंच बोललो होतो. माझ्या प्रिन्सेसला लांब करून मी कसं बरं जगेन. अग्नेयने तिच्या केसांवर ओठ टेकवून तिला अजूनच मिठीत घेतलं. पण ती आता त्याच्या मिठीत अगदी कुणी बाहुलीसारखी शांत बसलेली. तिच्या डोक्यात नित्याचेच विचार घुमत आहेत हे त्यालाही समजत होतं. म्हणून मग परत तोच बोलला. जाना, मग नित्यालाही पुढे जायची संधी द्यायची ना. अँड डोंट वरी, फुल सिक्युरिटी मध्ये मी तिला पाठवणार आहे, ते पण फक्त एका दिवसासाठी. अग्नेयच्या बोलण्यावर सियाने फक्त मान डोलवली. तसा अग्नेय गालात हसला. मॅडमला राग आलेला म्हटल्यावर आता म्हणवावं तर लागणारच होतं ना. त्याने एक नजर त्याच्या बेबी प्रिन्सीकडे पाहून व्हॉइस कमांडने सगळ्या लाईट्स ऑफ केल्या. फक्त प्रिन्सीच्या बेडच्या साईडची एक डीम लाईट चालू होती, जेणेकरून तिची चाहूल लगेच कळून येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या तिची एक छोटीशी बॅग घेऊन जशी खाली आली, सुवर्णा आणि आजीने काळजीने तिच्याकडे पाहिलं. तिला पाठवायला त्या कोणाचंच मन धजावत नव्हतं. पण त्या राक्षसासमोर कोण बोलणार होतं ना. आणि तो जर तिला पाठवतोय तर त्याने पूर्ण विचार केलाच असेल हेही त्या जाणून होत्या. म्हणूनच तर शांत बसलेल्या त्या. सिया ही अग्नेयसोबत लिफ्टमधून बाहेर पडली. आपल्या किट्टो बेबी तिच्या डॅडाला चिकटूनच होत्या. सियाचं लक्ष जसं नित्यावर गेलं, तिच्या ओठांवर हलकं हसू पसरलं. मोती कलरच्या सिवलेस अनारकली ड्रेसमध्ये नित्या अगदीच गोड दिसत होती. मागच्या 2 वर्षात तिने स्वतःला पूर्णतः बदलून घेतलेलं. आता तर फक्त ट्रॅडिशनल ड्रेसच घालायची ती. आणि केसही पार कमरेच्या खालपर्यंत वाढले होते तिचे, ज्यात आता तिची सुंदरता खूपच उठून दिसायची. पण ह्यात एक गोष्ट मात्र हरवली होती, आणि ते म्हणजे नित्याचं ते निरागस हसू,
तो भांडणारा आगाऊ स्वभाव आणि खोडकरपणा हे सगळंच काळाच्या ओघात मागे पडलं. बू बू बू. नित्याला बघून किटो लगेच खिदळत हातपाय हलवू लागली. नित्यावर तिचा विशेष जीव होता आणि नित्याचा ट्रॉमा बघता अग्नेयही कधी कधी रात्री किटोला नित्यासोबतच सोडायचा, जेणेकरून नित्याच्या डोक्यात कुठलेच विचार येणार नाहीत आणि किटो सोबत असताना तिच्यातली जुनी नित्या बराच टाइम डोकं वर काढू पाहायची. ओ माय बेबी बू, मी ओनली वन डे साठी चाललीये, पण तुला सोडून जाऊसच वाटत नाही आहे मला. तिथे तुझ्याशिवाय कशी राहणार मी? तू तुला मिसी करशील ना बू? या घरात नित्या किट्टोशीच मनमोकळं बोलायची. बाकीच्यांशी तर तेवढं बोलून शांत बसायची. पण हो, सियासोबत तिचा एक वेगळाच बॉन्ड झालेला. कदाचित तिच्या आईची जागा सिया भरून काढायचा प्रयत्न करायची म्हणून असेल. ही कल्पना चांगली आहे. नित्या, तू एक काम कर, तू या वादळालाही घेऊन जा, म्हणजे एक दिवस तरी घरात शांती राहील. आजीच्या या मस्करीवर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे फिरल्या. तसा आजीने तोंडच बंद केलं. नित्या, राणी व्यवस्थित जाऊन ये हा. काही वाटलं तर ह्यांना किंवा मला कॉल कर, आम्ही लगेच पोहोचू तिथे. आणि हो, काम जास्त अवघड वाटलं तर सोडून दे, उगाच स्वतःला त्रास करून घेण्याची गरज नाही. सिया येऊन नित्याच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवत बोलत सुटलेली. ती नित्याला पाठवायला तयार तर झालेली, पण तिचं मन मात्र कमालीचं अस्वस्थ झालेलं. तिचं ऐकून इथे अग्नियला तर चक्करच यायची बाकी राहिलेली. म्हणजे ही बाई कॅनडा नाक्यावर असल्यासारखी बोलत होती. वहिनी, डोंट वरी, मी माझी काळजी घेईन. सियाच्या चेहऱ्यावरची ती अतीव काळजी बघून नित्याने किटो सकट तिला मिठी मारली. तसं सियाला भरूनच आलं, पण तिने आता तिचे अश्रू शिताफीने अडवले. नित्या, लाईफमध्ये अशी खूपदा सिच्युएशन येते की आपण एखादी गोष्ट हँडल नाही करू शकत. देन ऑल्सो इट्स ओके बच्चा, बट फोर्सफुली त्या सिच्युएशनला हँडल करायला जायचं नाही की जेणेकरून आपल्याला त्रास होईल. अँड दॅट टाइम जस्ट काम डाऊन युअर सेल्फ. आणि स्टील जर तुला ते जमत नसेल तर तुझ्या किटोचा चेहरा आठव, जी तुला नेहमी हॅपी बघूनच खुश होते. अग्नेयही येऊन नित्याच्या डोक्यावर प्रेमाने थोपटतो. तसं नित्याने त्याच्या मिठीत शिरत तिचे डोळे मिटून घेतले. ज्या भावाच्या ती आधी समोर जायलाही घाबरत होती, आता तोच तिची सर्वात मोठी स्ट्रेंथ झालेला. इकडे नित्या मार्को सोबत पूर्ण विश्वासाने निघाली होती, पण तिकडे कॅनडाला आरवला याची भणकही नव्हती. मग काय वाटतं तुम्हाला, जेव्हा नित्या आणि आरव समोरासमोर येतील तेव्हा आरव कसं रिॲक्ट करेल? नित्याची ही हालत खराब होईल का? असं काय झालं होतं यांच्या पास्ट मध्ये हे तर हळूहळू येणाऱ्या भागांमध्ये उलगडतच जाईल. पण खरंच तुम्ही जसा आरवला समजताय तसाच आरव बदलला असेल का? यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा. आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.